सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चांगलीच रंगली। या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रति महिना 1500 रुपयाची मदत दिली जात आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते। त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे आणि याचं स्वरूप काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे। महिलांचं आर्थिक उत्पन्न वाढावं, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागे आहे। या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते। त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयापासून 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जातं। एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे। या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा। ज्या महिलाच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचं नियोजन करावं लागेल। या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल। या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल। त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल। अशाच ताज्या अपडेट्ससाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।